काय बोलावं, भाषा धुराची भाषा असायची. या गणावरचा जोर, त्या गणावरचा जोर, त्या गणावरचा जोर, धुराण भाषा संकेतांक भाषा असायची. संध्याकाळच्या वेळी प्रकाशाची भाषा असायची. धूर आणि प्रकाश वेगवेगळ्या गवताला जाळल्यावर वेगवेगळे उजेड होतात, वेगवेगळा प्रकाश दिसतो, त्याची भाषा असायची. सांकेतिक भाषा असायची जी आज मिलिटरी आपली वापरते. कोड लँग्वेज असायची, आवाजाची भाषा असायची, वेगवेगळ्या पक्षांच्या आवाजाची भाषा असायची. ही बहिरीची टीम कार्यरत होती, म्हणून हे स्वराज्य उभं आहे. म्हणजे इथल्या स्वराज्यासाठी या सर्वांनी अगदी जीवाची बाजी लावली, आपल्या जीवावर बेतण्याचं काम केलं, म्हणून हे निर्माण झालं. आणि म्हणून हे टिकवणं, वाढवणं आज गरज त्याची नाही. आज लढण्याची गरज नाही, युद्धाला जाण्याची गरज नाही. जे आहे, जे आपल्याजवळ आहे, जे आपण अनुभवलंय, पुस्तकाच्या माध्यमातून पुस्तकांची गोडी लावून विद्यार्थ्यापर्यंत ते पोहोचवण्याची आज गरज आहे. आज युट्यूबवरचं, फेसबुकवरचं, ट्विटरवरचं, इंस्टाग्रामवरचं जे काही मटेरियल आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला मिळतं ते 100% आज योग्य आहे किंवा सत्य आहे हे कुणीही म्हणू शकणार नाही. ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्याचा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन तो मांडतो. सर, मला खंत वाटते की आज वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धा भरवताना सुद्धा मोबाईलचा आसरा घेऊन, सहारा घेऊन आज कुणी कुठल्या प्राध्यापकाकडे किंवा शिक्षकाकडे विद्यार्थी एखाद्या विषयाचं मार्गदर्शन मला पाहिजे म्हणून जात नाही. तो खिशातला मोबाईल काढतो आणि त्याच्यावर बघतो. मग थातूर मातूर इकडलं आणि तिकडलं जे काही मिळतं ते मांडण्याचं काम करतो आणि पब्लिकने सुद्धा तेच बघितलेलं असतं. निश्चित रूपाने त्याला टाळ्या वाजल्याशिवाय राहत नाही. हीच सगळ्यात मोठी शिक्षणाची खंत मला याची वाटते. जे चांगलं आहे, योग्य आहे, तार्किकता ज्याला आपण क्रिटिकल अनालिसिस म्हणतो, हा प्रकार आज कुठेतरी संपत चाललाय. समीक्षात्मक दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कुठेतरी संपत चाललाय. हे योग्य आहे की अयोग्य आहे हे बघण्याचा दृष्टिकोन कुठेतरी संपत चाललाय. चार तुकड्या विचारावरती एखाद्या महापुरुषाला बदनाम केलं जातं आणि त्याच्या नावाने घोषणा देण्याचं काम आज ती पिढी करते. निश्चित रूपाने येणाऱ्या काळामध्ये खूप मोठे आव्हान निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांचे विचार, त्यांचं जगणं, त्यांचं अस्तित्व, त्यांच्या बेसपर्यंत, त्यांच्या बुडापर्यंत जाण्याचं काम विद्यार्थ्यांमध्ये आपण करणं आज आपली खूप मोठी जबाबदारी निर्माण होत असताना पाहायला मिळते. आपल्याला कळून जर आपण वेडा होत असू, अडाणी होत असू, तर मला वाटतं महात्मा फुले यांनी सांगितलेली शिक्षणाची व्याख्या निश्चित रूपाने आपल्याला समजली नाही असंच त्याचा अर्थ होईल. जे आपल्यापर्यंत आहे ते तळमळीनं नाही तर आज चालेल. आज माझ्या संघटनेत आपण बसलेले 23 आहोत, परंतु मला याचा आनंद वाटतो की हे उद्या 23,000 23 लाख निर्माण करणारी माणसं इथं आहेत. तिथपर्यंत पोहोचवणारी, विचार करणारी ही टीम इथं आहे. नाहीतरी स्वराज्याचं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी बघितलं आणि रायरेश्वराच्या मंदिरामध्ये हे पूर्णत्वाला नेण्यासाठी जो आपल्या बोटाचा अभिषेक त्याने केला, त्यावेळेस मोजकेच मावळे सोबत होते. गनिमी कावा जगाला आजही सुद्धा कळत नाही, तो ही याच पद्धतीचा आहे. गडावर या बाजूने यायचं, आक्रमण करायचं, बैलाच्या शिंगाला त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीने मशाली बांधल्या जायच्या आणि त्यांना पळवलं जायचं. सैन्य त्याच्या पाठीमागे गेले की गडावर आक्रमण करायचं, गनिमी कावा. अचूक नियोजन तंत्र. म्हणून अमेरिका आज वापर करतो. मॅनेजमेंट गुरु छत्रपती शिवाजी महाराज, MBA मध्ये त्यांचा सिलेबस त्यांच्या पद्धतीने विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवला जातो. माहित नाही तो किती आहे, तोकडा आहे की मोठा आहे, परंतु निश्चित रूपाने माझ्या महाराष्ट्र आज अमेरिकेपर्यंत सुधारलेल्या जॉन लुई नावाचा शैक्षणिक विचारवंत ज्या अमेरिकेचा सिलेबस तयार करतो, ज्या अमेरिकेला या प्रगतीपथाच्या माध्यमावर समोर आणण्याचं काम करतो, जे मोठमोठे विचारवंत त्या ठिकाणी काम करतात, तिथपर्यंत माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि त्यातला गनिमी कावा आणि मॅनेजमेंट पोचावं याच्या एवढी मोठी महानता मला कुठेही वाटत नाही. पण आज आम्ही तिथपर्यंत पोहोचवते झालो, पण आम्ही आमच्यात उतरवते झालो का? आमच्यापर्यंत ते पोहोचलं का? आणि निश्चित रूपानं पोहोचलं असेल तर बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या घरातील, कारण आबासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांना आवजाव करायचे आणि मोठा माणूस जर लहान मुलाला आवजाव करत असेल तर त्याला वाटतं की आता आपली जबाबदारी वाढते, लोक आपला आदर करायला लागलेत. एक विचार करा, एखादी गोष्ट तुम्ही परत परत अभ्यासली, आज आपण सगळे शिक्षक किंवा या क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं आहोत, हे वाचून वाचून अभ्यास होऊन आपल्याला याचाच वेळ लागतं आणि आपण असेच बोलतो, आपण कधी असे बनून गेलो कळत नाही. संत तुकारामांच्या भाषेत देव पाहावयाशी गेलो आणि देवती होऊन गेलो. कधी माझं रूपांतर याच्यात झालं मला कळालं नाही.
किंवा कलेक्टरचा अभ्यास करत 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 रिझल्ट लागायचा आहे, तो त्याच्या अंगीच कलेक्टर झालेला असतो. कारण त्याला वाटतं की आता याच्यापेक्षा वेगळं काही नाही, हे आणि मी वेगळं नाही. तुकोबांना त्यांचं तोंड बंद केलं तर भिंतीमधून आवाज यायचा, कारण त्यांना सवय लागली होती की विठ्ठल विठ्ठल. म्हणजे सांगायचा मुद्दा आहे की हे जगणं झालं होतं, जगण्याचा तो भागच झाला होता. आणि म्हणून हे एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या काही स्त्रियांच्या बाबतीत जो सन्मान केला, तो त्या पद्धतीचा सन्मान होता. आता तत्कालिक त्या व्यवस्थेमध्ये कल्याणच्या सुभेदारची सून असेल, रांजाच्या पाटलाचा केलेला चौरंग असेल, सकोजी गायकवाडाला दिलेली शिक्षा असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथपर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम करतात की छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तित्व आपल्यासमोर उभं करण्याचं काम करतात. कुठली जात नाही, कुठला धर्म नाही, कुठला पंथ नाही. लोकमान्य टिळक म्हणतात की सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्र आणून एक मोठ बांधण्याचं काम ज्यांनी केलं ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि म्हणून गणपती उत्सव असेल किंवा शिवजयंती असेल, त्यांनी परत दुजोरा देऊन तो खूप मोठ्या पद्धतीनं सर्वांपर्यंत पोचला पाहिजे, हा विचार सर्वांपर्यंत पोचला पाहिजे, ही भूमिका त्यांनी स्वीकारलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे या सगळ्या माणसाने हे पोचला पाहिजे कशासाठी, तर आपल्या स्वतःच्या अस्तित्वासाठी, चांगलं वाईट समजण्यासाठी, निर्भीडपणे बोलण्यासाठी. आज लोकशाही आहे, आपण आपले विचार निर्भीडपणे मांडू शकतो. पण कुणाच्या भीतीपोटी, कुणाच्या याच्यापोटी आपल्या मनातले विचार जर मांडत नसू तर निश्चित रूपाने लोकशाही जिवंत आहे असं मला म्हणता येणार नाही. कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, न्याय मंडळ आणि प्रचार आणि प्रशासन व्यवस्था हे 4 आधारस्तंभ या ठिकाणी लोकशाहीचे मानले जातात. आणि मग त्या आधारस्तंभाच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार माध्यमांचा वापर हे लोकशाहीला पोषक वातावरण तयार करण्यासाठी झालं पाहिजे. आणि याची बीजं आपल्याला स्वातंत्र्य, स्वराज्याची लढाई, न्याय अन्याय कुणावरही होता कामा नये, महिलावर असो किंवा इथल्या सर्वसामान्य माणसावर असो. न्याय, बंधुभाव, कोणीही प्रकार नाही, सगळे आपले आहेत. सर्व धर्म सहिष्णुता, छत्रपती शिवाजी. स्वातंत्र्य, न्याय, बंधुता आणि हा भाव जो आहे याची बीजं आम्हाला स्वराज्यामध्ये सापडल्याशिवाय राहत नाही. आणि याचीच कुठेतरी जडणघडण, कारण हा देश वेगवेगळ्या धर्मांचा आहे, वेगवेगळ्या जातींचा आहे, वेगवेगळ्या लोकांचा आहे, वेगवेगळ्या भाषांचा आहे, वेगवेगळ्या प्रांतांचा आहे. इथली प्रादेशिक रचना वेगवेगळ्या पद्धतीची आहे. आणि म्हणून म्हटलं जातं की जग फिरत बसण्यापेक्षा जगातला कुठलाही माणूस या देशामध्ये फिरून जग फिरल्याचा अनुभव इथून घेऊन जातो. हुची निम्न यांच्या सुद्धा आयुष्यामध्ये 1955 ते 1975 20 वर्षाचं युद्ध आहे अमेरिकेसारख्या बलाढ्य शक्तीसोबत. आणि जाताना वाटतं की देशामध्ये यावं, इथल्या रायगडावरती जावं आणि रायगडावरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे नतमस्तक व्हावं. बस याच्यापेक्षा सार्थक आयुष्याचं दुसरं काही असूच नाही. ही भावना त्यांच्या ठाई येते कुठून? या संघर्षाच्या विरोधात पेटून उठण्यासाठी म्हणून ती येते. या सर्वांचा सामना करण्यासाठी म्हणून ती येते. म्हणजे अन्याय असेल तिथं छत्रपती शिवाजी महाराज आहे, अत्याचार असेल तिथं छत्रपती शिवाजी महाराज आहे. मी त्यांच्यासारखा पेहराव केला, मी त्यांच्यासारखं जगणं केलं म्हणून होत नाही. परंतु त्या सुद्धा ठाई शाहू महाराजांनी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं बालनाट्य समोर पाहिलं, छत्रपती शिवाजी महाराजांची एंट्री झाली,